ते साफ करून घेते आता। पिंकीने मासे घेतल्यात काढून। हे उचलते का पिंके पिशवी? त्याच्यामध्ये ना एकदम मोठा शिवड आहे। लय जोरात आलाय पाऊस आता। पाऊस उघडलाय पूर्ण आणि माशाला ना भरपूर गिराईक आलंय। नदीवर आलो इतक्यातच आणि मागच्या वेळेस सुद्धा ना इकडंच आलतो तर मासे तर भरपूर भेटलेले आणि परत एकदा ना तिकडंच येऊन पोहोचले। हे बघा गाडी घेऊन आले परत एकदा। जाळे त्याच्यामध्ये ते घ्यायच्यात आता काढून। पहिलं तर यांना टोपं घेतोय फुगून, त्याच्यानंतर यांना उतरायचंय पाण्यामध्ये। चालल्यात आता जाळी घेऊन परत एकदा त्या साईडला। हे आलते आता वरच्या साईडला, त्या साईडला आल्यात जाळी टाकते तिथं। आणि आम्ही आज समंता सुद्धा आली, ही बघा। या साईडला बघा मासे किती उडे मारतात। शालो आता गळ टाकते बघा। बघा किती लांब टाकलाय। तर बघू मासा लागतोय का त्याला, तुम्हाला दाखवते मासा लागला का। आणि 2 लंबदोर आणल्यात आम्ही, हे बघा। मी सुद्धा घेऊन बसले इथं, शालू जवळ आहे एक। तर पण आणलंय एवढं। आता भात घालून घेते चुलीवरती, चूल पेटून घेते। पीठ आणलंय आज चपाती बनवायला, हे बघा। आता पीठ मळून घेते आणि थोडं टाइम मुरायला ठेवते। आता चपात्या बनवून घेते, हे बघा शालूने मळलेलं पीठ। तवा ठेवलाय आता चुलीवरती, तर चपाती बनवून घेते। झाल्या आता चपात्या बनवून, एवढ्या बनवल्यात चपाती। आता सगळं उरकलंय, भात आणि चपाती केल्यात। आता मासे घेऊन येतात कालवणाला। मासे घेते आता कालवणाला। पिशवीमध्ये द्या या मासा। हा टाका। हे बघा खवले मासा दिलाय। एक दुसरा मासा चांगला भेटलाय, वळंजी मासा भेटलाय, तो समंताला देते। हे बघा टाका पिशवी। एकच भेटलाय हो, याचंच कालवण एकदम भारी होतं आणि आलं ना अजिबातच काटे नसतात। एकच काटा असतोय, तर बारीक पोरं आहे ना खाऊ शकतात। समंत आहे आजच्याला। 3 मासे दिल्यात, आता 3 माशाचं कालवण बनवते। पहिलं तर साफ करून घेते मासे, त्याच्यानंतर कालवण बनवणार आहे। खवले साफ करून घेते, खवले काढून घेते त्याच्या आधी। आता ही वळण जे आहे ते साफ करून घेते आता। एक मासा झालाय साफ। तर कापून घेते वळंजी। त्याला काटा नाही, काय नाही, खवले नाही, काटा नाही।
सगळं मासा असतंय त्याला. मासे झाले साफ करून, हे बघा. आणि आता कांदा कापून घेते. ह्या साईडला टोमॅटो, कांदा, मिरची अशी घेतली तर चिरून घेते. या साईडला परत जाळी सोडतात, तर एवढ्या जाग्याला सोडतात जाळी. कढई घेतली आता ठेवून मी. या साईडला कांदा, टोमॅटो आणि मिरच्या कापून घेतल्यात शालूने. तर मसाले काढून घेते एका ताटामध्ये. मिरची पावडर, कांदा मसाला, काळा मसाला, हे बघा इथं घरकुल मसाला असा आहे. सगळे मसाले. माशाचा पण मसाला आणलाय, हे बघा. तेल वतून घेते. लय ऊन झालंय तर लय गरम होतं इथं. सावली नाही काय नाही. सावली आहे पर त्या साईडला झाडं आहे मोठी मोठी, तर तिकडनं जायला लागेल त्या साईडला. असं तेल तापलं असं ना. आता कांदा टाकून घेते. मिरची पण टाकते त्याच्यात. चालू जा ना. टोमॅटो टाकून घेते. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते. त्याच्यानंतर मसाले आहे इथं काढून घेतलेले ते टाकून घेते. तेला बाटली पाण्याने बाटली आणून पण घेते आता. ह्यांना काय आता टाइम लागन जाळी काढून यायला, तर आम्ही जेवून घेतो तिघी जणी. इथं टोमॅटोची भाजी बनवली, थोडी वाढून घेतलंय. आता त्या साईडला शालून घेतलंय, या साईडला दिलंय. आज चपाती पण बनवलेली नदीलाच बघा. चपाती, टोमॅटोची भाजी आणि माशाचं कालवण. जाळी झाल्यात आता काढून. आता त्या साईडला चालल्यात. तिथं गाडी आहे त्या साईडला. तिथं ठेवतीन आता जाळी आणि मग जेवायला येतील या साईडला. पाण्याचं वातावरण बघा. सगळं ढग काळ काळ झालंय. या साईडला बघा मोठे मोठे डोंगर झाल्यात. आता ना पाण्यातनं बाहेर पण निघून आलोय. जाळे सगळे ना त्या साईडला घेऊन ठेवलं. जाळे आणि मासे तिकडं. तर आता ना इथं जेवायचं आणि जायचं आता तिकडं. टुपाची ना हवा सोडायची अजून. चला जेवून घेतोय पाटक्याने आणि परत मार्केटला सुद्धा ना जायचंय. बसलो आता जेवायला. हे बघा इकडं भात आहे आणि माशांचं कालवण आहे. एकदम भारी बनवलं. मी आहे ना भातच घातलं. चपाती सुद्धा आहे ना बनवली पिंकीने, पण आता ना भातच खाते मी. चला इकडं रोहिदास बसला जेवायला, त्याने चपाती घेतली तिकडं. आता ना जेवण पण आलो आम्ही. इकडं बघा सगळं उरकून आहे ना पिंकीने आणि शालूने मासे पण घेतले ठेवून गाडीमध्ये. तुम्हाला ना दाखवायला काय जमलं ना ह्याच्यामध्ये मासे. आता ना तुम्हाला मार्केटला गेल्याच्या नंतरच दाखवतोय. मोठे मोठे मासे आहेत आणि 2 शिवडे मासे सुद्धा आहेत. ते तुम्हाला दाखवतोय आता मार्केटला गेल्याच्या नंतरच. चला जाऊ आता. बरेचसे मासे भेटल्यात परत एकदा. चला सगळं उरकलं आता. निघालो आम्ही मार्केटला. बरेचसे मासे ते तुम्हाला ना जास्त काही दाखवायला जमलं नाही, कारण तर ना आम्ही रोहिदास आणि मी त्या बाजूला जेवत होतो तोपर्यंत आहे ना पिंकीने आणि शालूने मासे गाडीमध्ये घेतले भरून. चला आता डायरेक्ट आहे ना मार्केटला जाऊन दाखवते तुम्हाला. समोर आहे ना इतकं पावसाचं वातावरण झालंय ना. वरती आहे ना पूर्ण आभाळ आहे ना काळं आलंय बघा. ढग आहे ना पूर्ण काळं झालंय. पाऊस आहे ना येऊ शकतो आता.
आपल्याला त्या साईडला जायचं आहे ना, मार्केटच्या साईडला आहे ना, पूर्ण काळ झालंय बघा. पावसाचं वातावरण किती झालंय. मार्केटला आलोय आणि पाऊस सुद्धा आलोय बघा. तुम्हाला बोललेलो की पाऊस या साईडला येऊ शकतं, शेवटी आलंच बघा पाऊस. आणि मासे सुद्धा ना भरपूर आहेत आणि आता पाऊस आलाय नेमका. बघू आता किती जोरात येतोय. आतापर्यंत आहे ना बारीक बारीक तर चालू झालंय. जोरात आलं ना तर मग गिऱ्हाईक आहे ना कमी होईल. पण बरंच आहे ना गरम होत होतं, त्याच्यामुळे ना आता थंड सुद्धा होईल पावसामुळे. त्या साईडला बघा पिंकीने मासे घेतलेत काढून. हे उचलते का पिंके पिशवी? मोठे मासे आहेत ना त्याच्यामध्ये. मोठे मोठे आहे मासे. हे बघा ह्याच्यामध्ये शिवडा आहे एक, याच्यात सुद्धा आहे. ह्याच्यात एक बारका आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठा आहे तिकडं तो. आणि कानुस आहेत मोठे मोठे सगळे 3 आहेत ना. 3 आहेत शिवडे. आणि चिलपी सुद्धा आहे ना एकदम मोठी आहे. चिलपी दाखव बरं. त्या साईडला चिलपीची साईज सुद्धा आहे ना एकदमच मोठी आहे. हे बघा चिलापी असल्या 3 सापडल्या 3 ना. चिलपी सुद्धा आहे ना 3 सापडले. सेम तशी साईज आहे. आणि शिवडे 3 आहेत. आणि बरेचसे आहे ना कानुशे मासे आहेत, कोळशे आहेत, सगळे ना मिक्स मासे भेटलेत. पण पाऊस आला आता नेमकाच बघा. एकदमच भारी वाटतंय बघा. आता पाऊस सुद्धा पडतोय आणि चांगलं आहे ना थंडगार आता हवा सुटलंय. कारण तर इतकं गरम होत होतं ना नदीवरती सुद्धा. चालत आता पिंकी आणि शालू. तुम्हाला मासे दाखवते तिकडे खाली गेलेत. आता तिकडे खाली पिंकी आणि शालू. आता हे पिशवी घेऊन जातो आम्ही. आणले आता इथं खाली पिशवी. आणि आता ना पाठीमध्ये ओतून घ्यायचे ते. या साईडला सुद्धा ना बरेचसे मासे आहेत. तिकडं मरळे, वांबे, चिलपी. या बाजूला सुद्धा ना बरेचसे मासे आहेत. एक गांजो घेतलाय वतून आणि त्याच्यामध्ये ना 2 शिवडे आहेत. हे बघा 2 शिवडे आहेत. आणि कानुस आहे, कोळस आहे, लालपरणे, सगळे मिक्स मासे आहेत बघा. पाऊस पडतोय वरती आणि अशाच ह्याच्यामध्ये ना आता इथं बसायचं आहे. त्याच्यामध्ये ना एकदम मोठा शिवडा आहे. बघा मासे किती भारी दिसतात बघा. सगळे एकदम भारीतले मासे आहेत आजच्याला. ते पण मिक्स मासे. साईडला बघा पाऊस पडतोय आणि पाऊस पडून गेला ना मग चांगला गारवा सुटन. मागाशी लय गरम होत होतं. ह्याच्यामध्ये ना कानुस आहेत बरेचसे आणि मोठी चिलपी सुद्धा आहे. चिलप्याने 1 किलो भरले. आता आहे ना ते कापून द्यायचे, मग पीस बनवून द्यायच्यात. ज्या 3 चिलप्या होत्या ना तिन्ही पण आहे ना संपल्यात आता. म्हणजे तिन्ही पण घेतल्यात, वजन करून ठेवल्यात. पहिले जे 1 किलो भरले त्याच्यानंतर 1.25 किलो 2 भरल्यात. 1.25 किलोचे ना 2 चिलपे भरल्यात दुसऱ्या. जिवंत मासे तुम्हाला मिळतील मार्केटला. शिवडा सुद्धा ना जिवंत आहे अजून. या साईडला ना खवली काढून घेतली शालूने. आता आहे ना त्याचे पंख काढून घेते. त्याच्यानंतर आहे ना पीस बनवायच्यात. तिकडं सुद्धा आहे ना शेम पिंकीने तसंच करून घेतलंय. आता पीस बनवायचे बाकी आहेत फक्त. त्या साईडला सुद्धा आहे ना मासे आलेत आताच. चिलपी आहे आणि मिडियम साईजचे. समोर पलीकडच्या बाजूला सुद्धा आहे ना चिलपी जे त्यांचे सुद्धा आहे ना आताच मासे आलेत.
ह्या वेळेला ना धार कमी आहे त्याच्यामुळे ना उशीर लागलाय तिकडे शालूला. आता ना पिंकी तिकडे दुसरे चिला पीक आपण देते. तिन्ही पण संपून गेल्यात. आता ना पाऊस पण मस्त पडतोय, बारीक बारीकच पडतोय. जोरात आला तर होईल, थोडा प्रॉब्लेम होईल जोरात आला तर. इथं ना थांबायला जागा नाही, लपायला जागा नाही पावसाच्या, त्याच्यामुळे ना बारीक बारीक पडलं तरच सोपं जाईल. चला तिकडे वरती जाऊन थांबतो आता मी, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने परत तुम्हाला. पाऊस बघा आज मार्केटला किती जोरात पडायला लागलाय, लय जोरात आलं. आणि ते पण नुसते मोठे मोठे ठेम आहेत बघा, पावसाचे ठेम बघा किती मोठे मोठे आहेत. अशा मध्ये ना गिऱ्हाईक काही यायचं नाही. बघा या गाडीवरती दिसत असेल तुम्हाला, लय जोरात आलाय पाऊस आता. हे बघा आता ना थोडं गाडीमध्ये जाऊन बसतोय, गाडीमध्ये येऊन बसलो आता. आणि ह्या काचावरती बघा पाणी किती दिसतंय बघा. आता ना जोरातच आलाय पाऊस. बघा पूर्ण गिऱ्हाईक गेलंय आता निघून, कारण तर अशा पावसामध्ये कोण थांबत नाही. माशावाले सुद्धा ना थांबलेत एका बाजूला पावसाच्या मुळे. इतका जोरात पाऊस आलाय ना आता तर, आणि डायरेक्ट आहे ना गाराचाच पाऊस पडायला लागलाय. तुम्हाला गारा दाखवतोय, गारा आहे ना, गाराचा पाऊस पडायला लागला आता. लय जोरात आलाय पाऊस. आता आहे ना परत गारा पडायला लागल्यात. आणतो मी आता 2-3. हे बघा लय जोरात पाऊस पडतोय. हे बघा हे धर समंता काही खात नाही. आता ना तुम्हाला पाणी दाखवते किती साचले ते. रोडवरती पाणी बघा किती आहे, इतकं पाणी साचलंय ना, कारण तर ना पाऊस एकदमच जोरात आलेला, त्याच्यामुळे ना इतकं पाणी साचले बघा रोडवरती. आणि इथं ना माशावाल्यांच्या पाट्या. थोडा पाऊस कमी झालाय आणि लगेचच बघा गिऱ्हाईक सुद्धा आले आता इतक्यातच. परत यानं पाऊस येऊ शकतोय. तिकडे पिंकी बघा. आता ना पूर्ण पाऊस उघडलाय, त्या साईडने तर ऊन पण आलंय आता. आणि गिऱ्हाईक बघा परत एकदा भरपूर आलंय. मासे सुद्धा ना संपायला लागले तिकडं. त्या साईडला ना जो शिवडा मासा होता ना तो कापून घेतला आता. इतकं गिऱ्हाईक वाढलं ना मार्केटला. हे बघा पाऊस उघडलाय पूर्ण आणि माशाला ना भरपूर गिऱ्हाईक आलंय आता. संपलं सगळे. आजच्याला ना बराच उशीर झाला मासे संपायला, कारण तर ना पाऊस आला त्याच्यामुळे ना थोडा उशीर लागला मासे संपायला. आता ना घरी चाललो, तर जाता जाता ना केक सुद्धा घेणार आहे. आजच्याला ना अक्षयचा आणि छायाचा बर्थडे, तर केक घ्यायला लागणार आहे आपल्याला. निघालो आम्ही. अक्षयचा जन्म आहे ना 2015 मध्ये एप्रिल 22ला झालाय, आणि छायाचा आहे ना 2017 एप्रिल 22. दोन्ही यांचा ना सेम दिवस आहे, सगळे सेम आहे. तर एकच दिवशी येतोय त्यांचा बर्थडे. आणि आता आहे ना जाता जाता केक घेऊन जाणार आहे आम्ही. बघू आता एखाद्या दुकानानं दिसलं पाहिजे, कारण तर आहे ना ह्या साईडने जाणार होतं, पण इतकी ट्रॅफिक लागली ना इकडं, इकडून काय जाता यायचं ना. आता आहे ना असं सरळ जाणार आहे आम्ही. या साईडला बघूया एखादं दुकान भेटतंय का आपल्याला केकाचं. बघा या साईडने जाणार होतो, पण ही ट्रॅफिक अशी लागली, तर त्याच्यामुळे ना ह्या साईडने जाता उलट जाणार आहे इकडूनच. म्हणजे सोयचंच आहे, पण ह्या साईडने ना असं फिरून जायला. आता ना दिसलं इथं समोर एक केकाचं दुकान, तुम्हाला दाखवत आहे. त्याने केक घेतोय बघा.
आता ह्यो एक घेतलंय आणि ह्यो एक, हे दोन घेतल्यात. ह्याच्यातलं बघा आता कोणत्या ह्याच्यावर कोणतं नाव टाकायचं आहे. एखाद्या वेळेस आहे ना ह्याच्यावरती अक्षय नाव टाकतोय, ह्याच्यावरती छाया टाकतोय. आलो आता घरी आणि लगेच जे ना तयारी केली आम्ही. इकडे आहे ना केक ठेवून घेतले बघा दोन. छाया आणि अक्षय. ए छाया चल ये. आता ना मार्केटवर ना आलोय आणि लगेच आहे ना इकडं केक कापायचंय. केक कापून घ्यायचा आता. अक्षय आणि छाया. हे घ्या चाल कापून. उचला सुरे आपल्या. केक कापून घ्यायचंय. हा झाला बघा बर्थडे. इकडं छाया आणि अक्षय. तर चला आता आहे ना बर्थडे सुद्धा झालाय. अक्षयचा आणि छायाचा बर्थडे झालाय. आता ना केक खाऊन घेतोय. तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. हे घ्या तुम्हाला या केक खायला. बर्थडे झालाय मागाशीच आणि आता ना केक खाऊन घेतोय. पोरं जितकी होते ना सगळ्यांना दिलाय आणि आता मग इतकं उरलंय तो आता घेतलाय बघा.